धाव पाव देवराया 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 शिवानंद नाथा हो तमलूरच्या देवा 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 धाव पाव देवराया 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 शिवानंद नाथा 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 चरणावरी तुझ्या ठेवितो माथा चरणावरी तुझ्या ठेवितो माथा धाव पाव देवराया शिवानंद नाथा 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 भोळा आणि भाबडा भाव माझा देवा भोळा आणि भाबडा भाव माझा देवा मनोभावे सर्वदा घडो तुझी सेवा मनोभावे सर्वदा घडो तुझी सेवा तुझ विन तारीला माझा कोण आता तुझ विन तारीला माझा कोण आता माझा कोण आता धाव पाव देवराया शिवानंद नाथा धाव पाव देवराया शिवानंद नाथा धाव पाव देवराया शिवानंद नाथा धाव पाव देवराया शिवानंद Shiva
वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय परमपूज्य शटस्थल ब्रह्मे सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौलीच्या पावन चरणी अनंत कोटी प्रणाम करून गुरुपौर्णिमेच्या उत्सव समिती तमलोर यांच्या वतीने प्रतिवर्ष हे आनंदाचा सोहळा पूर्ण रूपाने तन मन धन सेवा करून जीवन कृतार्थ करून घेण्यामध्ये भागीदारी झालेले आहेत व तसेच आज या कार्यक्रमामध्ये अन्नदान, वस्त्रदान, धनदान, सुवर्णदान व रक्तदान, दानामध्ये अनेक प्रकारचे दान आहेत। पूर्वी काळामध्ये गोदान, धनदान, भूदान, सुवर्णदान हे श्रेष्ठ मानला जात होतं, परंतु आता या कलियुगाच्या अंत काळामध्ये एक विशेष दान जीवदान म्हणजे एक रक्तदान आहे। म्हणून पहिले रगत कमी पडत नव्हते लोकांना, आता रगत कमी पडू लागले, पॉइंट कमी होऊ लागलेले आहेत। म्हणून या अंतर्गत रक्तदान शिबिर सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेले आहे। तदनंतर सर्व भाविक जो निरोगी आहेत, कुठल्या प्रकारचा आजार नाही, अशा प्रकारच्या व्यक्ती या ठिकाणी रक्तदान तुम्ही करू शकता। रक्तदान केल्यानंतर रगत वाढते, कमी पडत नाही। धनदान केल्यानंतर धन सुद्धा वृद्धी होते। जे तुम्हाला पाहिजे ते द्यायला पाहिजे। ज्याला प्रेमाची गरज असेल तर प्रेम द्यायला पाहिजे, ऑटोमॅटिक प्रेम मिळते। ज्याला शरणार्थ करून घ्यायचा असेल तर पहिला शरणार्थी करायचं, म्हणा की शरणार्थ। असा तुम्ही कोणाचा समोर आता शरणार्थी केले, एकदा दोनदा केल्यानंतर त्यानं म्हणते 2-3 वेळा शरणार्थी केला, आता तर आम्ही बी करू म्हणून त्याचा हात वर उचलते, शरणार्थ म्हणतो। म्हणून अण्ण बसवांना शरणारी गे शरणो शरणार्थी असं म्हटलं। एक वेळ शरणार्थी त्याने केलं तर समोरचे व्यक्ती त्यांना शरणारी गे शरणो शरणार्थी, याचा अर्थ जे आपल्याला जे गरज आहे ते पहिला आपण द्यायचं, नंतर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुम्हाला मिळत राहते। म्हणून या भूमंडलावरती भरपूर देणगी आहे आणि से उभा राहिलेले आहेत। आता पुढच्या वेळेला तुम्हाला उभा राहण्याची टेन्शन होणार नाही, तुम्हाला खुर्चीवर पुढच्या वेळेला बसविणार आहोत। किती बी पाऊस पडू दे, 10,000 पब्लिक बसण्यासारखा एक मोठा कल्याण मंडप या ठिकाणी आपण उभा करत आहोत। 10,000 पब्लिक, भक्तगण वाढत आहे, जागा अपुरा पडत आहेत। म्हणून आज या कार्यक्रमामध्ये अडथळा येण्याचं एकमेव कारण आहे, त्या ठिकाणी सर्व एंगल या ठिकाणी पडला होता। तदनंतर पाऊस वगैरे येत असल्यामुळं आत जेसीपी जात नाही, म्हणून या ठिकाणी थोडा कंट्रोल करू लागलं, नाहीतर आज उभा राहणार होते ते मंडप। तर या ठिकाणी अनेक भाविकांच्या सेवेमध्ये असल्या कारणाने या ठिकाणी एक मोठा भव्य मंडप शिवभक्तांचा सेवा करण्याकरता, बघा तुम्हाला म्हणत होतो, या भूतलावरती आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू महादेव आपल्यावर एवढा कृपा केलेले आहेत। काही दिवसापूर्वी, तेवढाच नाही, 15 दिवसापूर्वीच लोक घाबरले होते, दुष्काळ पडते की असा वाटला होता। अशा प्रकारच्या अवस्थामध्ये
मला येऊन भेटले काही काही भक्त, कसं होईल अप्पा कसं होईल? देणगी देणारा दाता, शिवादास म्हणे दाता, दोन दाता आहे, एक गुरु दाता आहे, एक शिवदास म्हणतात, एक देव दाता आहे. काय देणगी करतो? इळे निम्म दान, ಬೆಳೆ निम्म दान, सुಳಿದು ಸೂಸುವ ಗಾಳಿ निम्म दान, हे सर्व त्यांच्या देणगी आहे. म्हणून ज्यावेळी तो देव देतो, दिल्यानंतर, परवा मी औरंगाबादला गेलो होतो, संभाजीनगरला 7 दिवसाचं शिबिर होतं. 7 दिवसाच्या शिबिरमध्ये त्यांनी सांगितलं, जवळजवळ 10-12 वर्षापासून त्यांनी शिबिरी घेत आहेत. त्या शिबिरमध्ये त्यांनी आरोग्य देतात. बघा, शरीर धन गए तो कुछ भी नहीं, शरीर गए तो आधा गया, चारित्र गए तो सब कुछ गया. म्हणून चरित्राला फार महत्व दिले. चरित्र सांभाळायला पाहिजे. पैसा सांभाळला गेला तर हरकत नाही, माणूस अपमान सहन होत नाही. पैसा गेला तर हरकत नाही, परंतु अपमान सहन होत नाही. काही काही लोक अपमानाला भिवून मृत्युमुखी झालेले आहेत, मरून गेलेले आहेत, अपमान सहन न होता. सांगायचं तात्पर्य, चारित्र गये तो सब कुछ गया. म्हणून प्रथम सांभाळायला पाहिजे चरित्र. तदनंतर काय सांभाळायला पाहिजे? शरीर सांभाळायला पाहिजे. तदनंतर काय सांभाळायला पाहिजे? धन सांभाळायला पाहिजे. महत्व कशाला आपण देतो? चरित्राला देतो, शरीराला देतो, कशाला देतो? पैशाला महत्व देतो. पैसा महत्वाचा नाही, धन गए तो कुछ भी नाही. आता तुमच्या जवळच 50-60 लाख रुपये, दवाखान्यामध्ये तुम्ही पडलात, डॉक्टर एखादी म्हटलं 50 लाख रुपये खर्च होते, तुला जगायचं असले तर काय करणार आहे? पैशाला महत्व देणार की जीवाला? जीवाला महत्व देणार. त्याकरता संभाजीनगरच्या शिबिरमध्ये आम्ही ऐकलो, त्या ठिकाणी त्यांनी बोलत होते, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी साधून घ्यायचं असेल तर देवाचं गुण धारण करावं लागते म्हणे. तो बी उभा टाका, थोडा त्रास होते तुम्हाला, उभा राहा. आता बघा, काही अखंड शिवनाम सप्ताह वगैरे असेल तर वीणा घेऊन उभा राहतात, बरोबर आहे. आता तुम्ही काय घेऊन उभा? काहीच नाही, मग कशाची टेन्शन आहे? उभा राहा. तर तुमचा त्रास बघून देव आम्हाला काहीतरी देणगी देतील. लक्षात आलं का? पुढे मंडप होण्यासाठी पैसा लागते ना, फुकट कुठं होणार आहे? तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, ज्यांच्याकडं देवाने कृपा केलेले आहेत त्यांनी 1/10, मला कळालंच नाही हे गोष्ट, 1/10, 1/10. बेटा बेटा हे काय म्हणतात हो, म्हणून म्हटलं मी. बेटा नाही, बटा. बटा म्हणजे कळालं का? वाटल्यानंतर 1/10. 10 मध्ये 1 काढल्यानंतर उरते किती? किती? 9 उरते. 9 कोणाला? 9 कोणाला? महाराजाला नाही, देवाला नाही. 9 तुम्हा स्वतःला. आणि 1 काढलेले कोणाला? 1 कोणाला? दान करण्यासाठी ठेवायचं. अजून ते बोलले, ज्या ठिकाणी गरज वाटते त्या ठिकाणी दान करायचं. गरज असल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी देव तुम्हाला दिसते, देवाचा गुण दिसते, देवाचं कार्य दिसते, त्या ठिकाणी दान करायचं. 1/10 म्हटलं तर मी विचारलं, 10 रुपये तुम्ही दान केलं, 10 रुपये मधला 1 रुपये, 10 रुपये तुमच्याजवळ इन्कम झाल्यानंतर 1 रुपये बाजूला काढून ठेवायचा. 1 लाख रुपये तुम्हाला इन्कम होत असेल तर किती काढायचं? 10,000 रुपये काढायचे.
1 करोड तुम्हाला एखादी इन्कम होत असेल तर, आता पुढे हुशार आहे तुम्ही, काय सांगायचं गरज नाही, मग काढून ठेवावं कोण हे मुश्किल आहे. आणि हे कोणाला दान करावं म्हणून आम्हाला दान करायचं काय गरज नाही. तुम्हाला वाटत असेल या ठिकाणी पैसा लागते असं वाटत असलं तर दान करू शकता, परंतु गरज कुठं आहे? अनाथ आश्रमामध्ये दान करा, आंधळ्यांच्या आश्रमामध्ये दान करा, ज्या ठिकाणी अन्नाचं गरज आहे त्या ठिकाणी दान करा. किंवा कुठं बी तुम्हाला देव दिसत नसला तर एक गोष्ट त्यांनी सांगितले, तुमचे इन्कम मधलं चौरस्त्यामध्ये जाऊन ते पैसा ठेवून या म्हणले. ज्याला गरज असेल तर देव तिथं पाठवून देतो, त्याला पैसा त्याला देऊन टाकतो म्हणे. लक्षात आलं का? तर ज्या वेळे आम्हाला गरज असेल तर त्या ठिकाणी देव आमच्यापर्यंत ते पाठवून देतात. म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवल्या कारणानं हे आपल्या मठाचा इन्कम बघितलं तर तुम्ही काय म्हणते की काय? हे शिवरामला विचार, आमचा शेतकरी माणूस, आमचा शेत करणारा, त्यांच्या दरवर्षी मला किती देतात त्याला तुम्ही विचारा. मी फक्त नोकरदारला देतो 4-5 लाख रुपये इथं खर्च नोकरदारला, आणि बिदरचा ते हे सगळं पकडून मला तर 5-6 लाख रुपये खर्च नोकरदारचा होतो. परंतु इन्कम किती आहे या मठाचे म्हटलं तर 2.5 लाख रुपये की किंवा 2.25 लाख रुपये मला त्यांनी देतात शिवरामजी मुळे. नोकरदारला पुरत नाही, परंतु एवढा मोठा कार्य कुठून चालते? 1/10 कोणीतरी आहे भक्त म्हणून हे चालते, नाही तर चालत नाही. करोडो रुपयाचं काम इथं चालू आहे, करोडो रुपयाचं काम मन्मथ स्वामीला चालू आहे, करोडो रुपयाचं काम देणू गोशालाला 4 ठिकाणी चालू आहे, अनेक ठिकाणी काम चालू आहे. महाराजाला गटोडा भेटला असेल असं काही लोक विचार करत असेल. आमचा गटोडा म्हणजे हे बसलेले लोकच आमचा गटोडा आहे. म्हणून इथं प्रॉपर्टी म्हणजे तुम्हीच आमचा प्रॉपर्टी आहे, दुसरा कोणीही आमचा प्रॉपर्टी नाही. म्हणून खुल्ला मनाने भक्ती भावनानं अर्पण करणारे भाविक भक्त या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर आहेत, म्हणून हे काम होऊ लागलेले आहे. तर गडबड गोंधळ न करता या ठिकाणी सर्वांना तीर्थप्रसाद मिळणार आहे. पहिला या बसलेले भक्तांना आम्ही तीर्थ देणार आहोत. तुम्ही बसले ठिकाणी तुम्हाला तीर्थ मिळणार आहे. आता ते मी आता दिलं तर गोंधळ होतील म्हणून तुम्ही थोडं शांत बसलो. आज विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या जेवणामधलं सुद्धा 1/4 हिस्सा बाजूला काढून ठेवायचे म्हणे. तुम्ही किती रोटी खाता? 2 की 3? महाराष्ट्राच्या रोटी असेल तर 2, कर्नाटकच्या रोटी असेल तर 6, 7, 8. कर्नाटकच्या रोटी पापडासारखा राहतात. आता एक मी पैलवानला घेऊन गेलतो, ते अर्धा एक रोटी देवलं, त्याने म्हणा 10 रोटी एकदाच द्या मला. तसं जमत नाही मला, एक आणू नका, 10 रोटी. ते डोसा करायला लावते त्या बायकोला आमच्या पैलवान, एक तसं करू नको, एकदाच करून ठेवू, नंतर 20 डोसा एकदाच टाका मग. तसा तुम्हाला तुमच्या हिस्सामध्ये 2 रोटी किंवा 3 रोटी, कोणी 2 रोटी खात असेल तर त्याच्यातला 1/4 हिस्सा काढून ठेवायचं. लक्षात आलं का? 1.5 रोटी खायचं, अर्धी रोटी बाजूला ठेवायचं. मग ते अर्धी रोटी कोणाला द्यायचं? महाडीवर घेऊन जाऊन ठेवा. पक्षी येतात, कोणी येतात घेऊन खातात, कावळा येतात खाऊन जातात, परंतु 1/4 हिस्सा तुमचा पोट खाली पाहिजे. मी तर जवळजवळ 3 महिना झालेत फक्त त्या झाडपाला ह्या झाडपाला आणायचा, ज्यूस करायचा, पियायचा, आणि संध्याकाळी अर्धा पोट खायचं. कस काय? आमचा हिस्साचा अन्न 4 लोक खाऊ दे म्हणून उपास राहायचं. बार बार मिळत नाही.
आम्ही किती उपास राहतो तेवढं तंदुरुस्त राहतो. आम्हाला वाटते अन्न खाल्ले की मजबूत होते, अन्न खाल्ले की बिमार पडते, माणूस मजबूत होत नाही. ज्या दिवसापासून ते आम्ही थोडं अन्न कमी केलो त्या दिवसापासून आम्ही बिमारच पडला नाही, कारण ऊर्जा भरपूर आलेली आहे. म्हणून उद्यापासून तुम्ही बी उपास राहा. दाबून इडली डोसा वगैरे खाऊ नका. लक्षात आलं का? उपास म्हणजे उपास राहू नका, परंतु लंघनम परम औषधम. तर आपल्या जेवणामधला सुद्धा काही ना काही हिस्सा, पूर्वी लोक जेवायला बसला असला तरी सुद्धा या या बसा 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 म्हणत होते. आता तसं नाही. हा, थोडं बसा, जेवायला बसून थोडं बसा, या म्हणणं त्याला, थोडं बसा, माझं जेवण होलं बसा. ते गेलं काळ गेलं ते. लक्षात आलं का? म्हणून खुशी वाटत होतं, अतिथी देवो भव म्हणून खुशी वाटत होतं. ठीक आहे, आमचा विषय अंतर होतो. आज गुरुपौर्णिमा आहे, तर या निमित्ताने आज आपले कोलारी त्र्यंबकप्पा पंढरपूरच्या यात्रा करून डायरेक्ट हुडकून आले. तिथं काय पांडुरंग भेटायला तयार नाही, म्हणून गुरुमाऊलीला भेटा म्हणून या ठिकाणी आले. एकदा आले होते माझ्या अनुष्ठानाच्या काळामध्ये. मी अनुष्ठानला बसत होतो. अनुष्ठानला बसता वेळेस मला भेटून जाण्यासाठी ते आलेत. इकडचं वातावरण याला सगळं पाहिलेत. आपा उद्या जातो म्हणले, उद्या जातो म्हणले. असा उद्या उद्या म्हणेपर्यंत 41 दिवस इथंच राहिले, ते गेलंच नाही. बघा, पाहायसी गेलो, पाहण्यासाठी गेलो, देव होऊन इथं बसलो. त्याकरता आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुमाऊलीचं गुणगान करण्यासाठी या ठिकाणी आगमन झालेले. गुरुमाऊलीचं दर्शन व्हावं म्हणून, गुरुचा संदेश प्रत्येकांना मिळावं. गुरुतत्व काय आहे, गुरु आणि शिष्यांच्या नाता काय आहे. बघा, गुरुपुत्र होण्याकरता आमच्या काही लोकांच्या तळमळ असते. गुरुपुत्र म्हणजे अनुग्रह घ्यावं. गुरुपुत्र का व्हायला पाहिजे? मनेय मगनेंदनी सय्या ಇವನಾರವ ಎಂದೆನಿಸಿದಿರಯ್ಯ ಇವನಮ್ಮವ ಎಂದೆನಿಸಯ್ಯ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಮಗನೆಂದೆನಿಸಯ್ಯ. जास्त प्रेम कोणावर असते तुमचं? कोणावर असते? लेकरावर असते. पिदाडू लेकरू आहे, दारू पितो, गलीज खातो, आईला मारपीट करतो, वडिलाला मारपीट करतो, आणि गुरु जवळ येतात. आल्यावर गुरु महाराज काय म्हणतात? या बसा, बरी हो की, प्रसाद घ्या, ठीक चालले की सगळं व्यवस्थित. त्यांच्या मुलगा चांगला बोलले की गुरु महाराज चांगला बोलले? कोण चांगला बोलले? शिवे देऊ लागले, मार देऊ लागले, गलीज खाऊ लागले, गलीज पिऊ लागले. कोण बरं वाटते तुम्हाला? कोण बरं वाटते? इमानदारीनं सांगा. गुरु बरं वाटले की मुलगा बरं वाटलं? गुरु बरं वाटलं, तुमचं ऐकलं, ठीक आहे. प्रॉपर्टी त्यांच्या नावानं करते की आमच्या नावानं? आमचं लेकरू आहे आप्पा, माझं लेकरू आहे. पिदाडू असलं तर काय, खादाडू असलं तर काय, लेकरू लेकरू माझंच आहे. त्याकरता गुरुपुत्र होण्यासाठी तळमळ आपला असायला पाहिजे. माझा लेकरू आहे हे भावना गुरु महाराज जवळ यायला पाहिजे. आमची आहे हे आमच्या होण्याकरता गुरुपुत्र व्हावा लागतं. परंतु गुरु करून घेण्यासाठी सुद्धा पात्रता बघावा लागतं. कोणीतरी भारी श्रीमंत माणूस आहे म्हणून त्याला बोलून घेऊन दीक्षा कधी देऊ नये. ते भाव त्यांच्याकडे पाहिजे. आम्ही होऊन त्यांना कधी बोलू नये.
आणि दीक्षा घेतल्यानंतर काही गोंधळ गडबड करत असेल तर चौथाई हिस्सा पाप गुरु महाराजाला लागते म्हणे. लक्षात आलं का? म्हणून फार जागृत जीवन जगावं लागतं. त्याकरता काहीतरी ज्ञान द्यायचं असेल तरी सुद्धा हे ज्ञानदान आहे, मोठा दान आहे ज्ञानदान. अन्नदानम परमदानम विद्यादानम फत्परम अन्नेना क्षणिक तृप्ती यावत जीवनची विद्या. ज्ञानदान हे जीवनदान आहे. जीवना कला शिकविण्याचा ज्ञान आहे. त्याकरता हे द्यायचं असेल तरी सुद्धा पात्रता बघून दान करावं लागते, ज्ञान द्यावं लागते. कुठल्या सुटलं कोणाला बी बोलतो म्हटलं तर जमत नाही. आजकाल ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक लोक श्रवण करतात. कोणाला गोड वाढते गुरु महाराजांचं प्रवचन, कोणाला गोड वाढते. गुरुमाऊलीच्या प्रती कोणाचा श्रद्धा आहे, आस्था आहे, निष्ठा आहे, भक्तिभाव आहे. माऊली प्रवचन करू लागले म्हणून सगळं बाजूला काम बसारून पहिला प्रवचन ऐकतात, तदनंतर बाकीचं काम बघत राहतात. परंतु ज्यावेळी रस नाही, गोडी नाही, ओढी नाही, अशा प्रकारचे व्यक्ती ज्यावेळी ते चॅनल सरकत असताना महाराज एखादी दिसलं, हे महाराज इथं बाजूला काढा, पिक्चरची हिरोनी आला, हा हिरोनी थोडा थांबा, थोडा. कुठं रस निर्माण होते? ज्या ठिकाणी वाईट दृश्य आहे त्या ठिकाणी पापी माणूस ते पाहत राहतो, परंतु पुण्य पुरुष व्यक्ती हे दृश्य पाहत. एक क्षणभर आपण बघावं. म्हणून एक ज्ञान ग्रहण करण्यासाठी सुद्धा एक प्रकारचे ऊर्जा लागते. कविरत्न काळिदासाचा एक छोटासा एक अल्प वेळामध्ये तुम्हाला सांगतो, कारण बरंच वेळ झालं उभा राहिलेले, परंतु अजून प्रसाद व्हायचाय. आपले गणपतराव मुळीच्या तळमळ आहे, बाकीचे भक्त उपास जाऊ नये, सगळ्यांच्या पोटामध्ये प्रसाद पडावा म्हणून एक प्रकारचे त्यांच्या एक तळमळ आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. कविरत्न काळिदासा राजा भोज यांच्या आस्थानामध्ये एक महान दिव्य पंडित, त्या पंडिताला पाहून जळणारे लोक भरपूर होते, परंतु देवीचं वरदान काळिदासाला असल्या कारणानं तो कधी मागे पडला नाही. अशा प्रकारच्या अवस्थामध्ये एक वेळ त्यांना हारपत्र करण्यासाठी काय काही गोष्टी उपयोग केले, सगळं विफल झाले, सफल काही झाले नाही. एक कविता लिहिण्याचा छंद होत भोजराजाला. नवीन कविता कोण करतो त्या कविताला बहुमान देतो. एक पाटी, द्विपाटी, त्रिपाटी, चौपाटी म्हणणारे लोक राहत होत. एक पाटी पंडित, द्विपाटी पंडित, त्रिपाटी पंडित, चौपाटी पंडित. लक्षात आलं का? एक पाटी म्हणजे एक वेळ वाचले की झालं, त्याला पाठ होऊन जात होत. इथे एक लेकरू बसले, MBBS ला नंबर लागले त्याला, नीट मध्ये नंबर 1 पास झाली लेकरू. आता त्यांना स्वागत केलं की एक पाटी. लक्षात आलं का? एक वेळ अभ्यास केलं काम फत्ते. द्विपाटी, काही लेकरं 2 वेळ अभ्यास करतात, ते द्विपाटी. काही लेकरं 3 वेळ अभ्यास करतात, ते त्रिपाटी. तुम्ही कोणता पाटी आहे? तुम्ही चौपाटी आहे. मुंबईमध्ये एक चौपाटी आहे बघा. 4 वेळ ऐकलं तरी सुद्धा आमच्या ध्यानात बसत नाही हे चौपाटी लोक. असो, तर सांगायचं म्हणजे फार हुशार होतं. एक कविता लिहिलं त्याने. त्या कविताला ते पांडित्य जे लोक होते
हे कविता मी लिहिलेले आहे, नवीन कविता. कोणाला माहिती आहे एखादी म्हटलं तर राजा मला 10 लाख रुपये द्यावं लागते. कशा करता? पूर्वी तुमच्या बापाने आमच्या बापाजवळ 10 लाख रुपये घेतले होते, ते पैसे आम्हाला द्यावं लागते. माहिती नाही म्हटलं तर 1 लाख रुपये द्यावा लागते. आता पंडित लोक म्हटले माहिती नाही म्हटलं 1 लाख रुपये जाणार आहे, माहिती आहे म्हटलं तर 10 लाख रुपये जाणार आहे. त्याकरता काय करावं, 10 लाख रुपये जाऊन ह्याला 1 लाख रुपये जावं असं म्हणून उडून टाकले ते गोष्टी. अशा प्रकारचे पंडित असलेले काळिदासा कुठलं होतं त्याने माहितीये का? तो होता भारताचा. परंतु त्यांच्या समाधी कुठं झाले कोणाला माहित नसेल. समाधी श्रीलंकेमध्ये झाले. श्रीलंकामध्ये त्यांच्या समाधी झाली. कशा करता? कोणाला बी उठले सुटले ज्ञान देऊ नये म्हणून तुम्हाला सांगू लागलो. एवढा महान मोठा पंडित श्रीलंकामध्ये त्यांचे एक शिष्य होतं. त्या श्रीलंकामध्ये पत्रद्वारे त्यांचे व्यवहार होत होते. तर त्यांच्या तळमळ होतं. त्या लंकेच्या राजा सुद्धा फार विद्वान पंडित आहे. त्याकरता एकदा या म्हणत होते. तर काळिदासाला वाटलं एकदा जावावं म्हणून तो निघाला. आणि जाता जाता लंकेत जाता वेळेस वाटात उशीर झाल्यामुळं त्यांना मुक्काम पडलं. तिथं एक वेश्या स्त्री, फार पंडित होते ते बी, पंडिताचा लेवलमध्ये त्यांच्या व्यवहार चालत होतं. राज दरबारमध्ये भरपूर त्यांनी उत्तर देत होते. लवकर लवकर सांगतो तुम्हाला. त्यावेळे राजा एक प्रश्न केला होता. कमलवे कमलोत्पत्ती न दृश्यन्ते न श्रवन्ति. कमलवे कमलोत्पत्ती कोणी पाहिले का, कोणी ऐकले का, कोणी बघितले का? कमलवे कमलोत्पत्ती याचं उत्तर कोण देतो त्याला 5 लाख रुपये इनाम ठेवले होते त्या काळामध्ये. 5 लाख. कमलवे कमलोत्पत्ती. कमलात कमल जन्मलेले न ऐकलो न पाहिलो. कमलात कमल कुठं जन्मले का, कुठं ऐकल्या का, कुठं पाहिले का? याचं उत्तर द्यावं. रात्री अचानक काळिदास त्या ठिकाणी जाताना विचारले. काळ घेऊन गेले त्याला. मी इकडे निघालेले आहेत, आश्रय मिळते का? माडीवरून बघत होते, खाली तडतड खाली उतरून आली. कुठून आलत काय नाही. मी काळिदास आहे, राजभोजांचं आस्थानामध्ये राहणारा विद्वान आहे. त्याकरता माझा शिष्य आहे, त्या ठिकाणी मी जाणार आहे. हो, फार आनंद वाटला. आम्ही बी सुद्धा सकाळी ते त्या ठिकाणी जाणार आहोत. तुम्ही विश्रांती घ्या, तुमचा सगळं व्यवस्था करतो म्हणून व्यवस्था केली. तदनंतर विचार करू लागले. त्यांनी झोपी गेला. कमलवे कमलोत्पत्ती कमलवे कमलोत्पत्ती न दृश्यन्ते न श्रूयन्ते असं म्हणत होते. त्यावेळेस तिने म्हटलं, हे काय म्हणलं बडबड बडबड, तुम्ही काय म्हणलं? काय नाही, आमच्या राजा सांगितले कमलात कमल निघालेले कोणी पाहिले का, कोणी ऐकला का, याचा अर्थ सांगा. काय पागल आहे, मला एवढा छोटीसा गोटी एवढासाठी तू कशाला परेशान होतीस? हा, हे उत्तर मी बोलतो की म्हणले. सांगा म्हणलं. सांगितलं. कमल में कमलोत्पत्ती. हे बालिके, हे बालिके, त्यांना हाक मारला, हे बालिके इकडे ये.
तुझं मुखकमल आहे, तुझं मुखकमल आणि मुखकमलामध्ये तुझं नेत्रकमल, हे नेत्रकमलापासून ह्या कमलाला पाहते. मग एवढ्याच गोष्टीसाठी एवढा कशाला परेशानी? हे बालिके, मुखा कमल में नेत्र कमल का उत्पत्ती होता है, दृश्यते श्रूयते असं म्हटल्यानंतर भयानक आनंद वाटला. हा मा आराम करा, आराम करा, फार पंडित तुम्ही, फार हुशार, आराम करा म्हटलं. विचार करू लागले, आता रात्री झोपणार, सकाळी माझ्या सोबत येणार, मी एखादी बोललो तर ह्यानं काय म्हणणार, मी सांगितलं ह्याचं उत्तर एखादी सांगितलं तर सगळं अवघड होईल, म्हणून दोन माणसाला बोलविले, खतम करून टाकले. कालिदासांचा हत्या झाली कुठं? श्रीलंकेमध्ये. तिथंच पुरून टाकले त्याला. सकाळी गेली दरबारला, जाऊन राजा समोर मी आणलो त्याचं उत्तर, 5 लाख रुपये काढून ठेवा मला, पहिला बोल, पहिला बोल म्हणले. हे बालिके, तेरा मुखा कमल में नेत्र कमल है, वो दृश्यते वो श्रूयते. त्यावेळे त्याला संशय आला, हे बालिके हे कोणाला म्हणलं लिहायला? हे तुझं नव, हे खरं बोल, नाही तर तुला मृत्यूदंडाचा शिक्षा देतो. असा म्हटल्यानंतर थरथर कापत कविरत्न कालिदास हा त्या ठिकाणी आला होता. रात्री त्यांनी बोलले, त्यांना उत्तर दिला आणि पैशासाठी मी त्याला खतम केलो असं म्हटल्याबरोबर त्यांच्या शिष्य बाजूला थांबला होता. माझ्यासाठी माझा गुरुचा हत्या झाली म्हणून त्यांनी बी रुंड कापून घेतलं, त्या ठिकाणी त्याचे बी मृत्यू झाली. बघा, म्हणून योग्यता बघून ज्ञान द्यावावं, कोणाला बी ज्ञान देऊ नये. हे गुरुपौर्णिमेच्या निमित्त तुम्हाला सांगू लागलो, लक्षात आलं? कोण कधी काय करतात काय सांगता येत नाही. विद्या दान करायचं असेल तरी सुद्धा त्याच्या पात्रता बघून दान करावं लागतं. या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्त अनेक भाविके व्यक्त या ठिकाणी आलेले आहेत. गडबड न करता यांच्या आयरी होईल. अजून भरपूर मला सांगायचं आहे, तरी सुद्धा मी जास्त तुम्हाला न सांगता, तर या ठिकाणी जेसीपीचा व्यवस्था झाला का सुधाकर? जेसीपीचा व्यवस्था झाला नसला तरी आले पाऊस येवलेलं का? आणि ते हे गेले का, क्रेन गेले का? क्रेन गेले, क्रेन गेला नसेल तर सगळं व्यवस्था करते. हा बरं, ठीक आहे. या ठिकाणी अजून एक सूचना तुम्हाला देतो. आप्पांचं कळशारोहणामध्ये अनेक भाविकांना पादुका भेटला नाही. भरपूर सगळ्या ज्यांनी पावती फाडलेले त्यांना सगळ्यांना आम्ही पादुका पौंचक केलेले आहोत. परंतु अजून सुद्धा गुरुमाऊलीचा चरण पादुका आमच्या जवळ असायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी पादुका ठेवलेले, तर हे लेकरू घेऊन बसलेले त्या ठिकाणी पादुका पूजासाठी. देवाऱ्यावर गुरुमाऊलीचा स्मरणार्थ त्या ठिकाणी तुम्ही पादुका घेऊन जाऊ शकता. आणि त्या पादुकाचं किंमत आहे, त्या काळामध्ये 500 रुपये होतं, आता थोडासा भाव वाढल्यामुळं 700 रुपये. परंतु वरचा जो 400-500 रुपये 400 रुपये अतिरिक्त घेण्याचं एकमेव कारण आहे. या कामामध्ये ते पैसा लागावा म्हणून आम्ही ते अतिरिक्त पैसे घेऊ लागलो. 1100 रुपयाला त्या ठिकाणी पादुका तुम्हाला मिळणार आहे. गुरुपौर्णिमेच्या आजीवन सभासद कोणाला व्हायचं असेल तर म्हणजे या पैसा जमा करून ते पैशाचा इंटरेस्टवरच या ठिकाणी कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत. कोणाला चंदा वगैरे मागत नाही, त्या इंटरेस्टवर दरवर्षी तुम्हाला द्यायचं गरज नाही. एकदा मेंबर झाल्यानंतर तुम्ही आजीव मेंबर या कार्यक्रमाच्या
गुरुपौर्णिमे उत्सव समिती म्हणून त्यामध्ये तुमचं सहभागी होऊ शकतो. व तसेच या कार्यक्रमामध्ये तळमळ अत्यंत निष्ठा बाळगणारे आपले गुरुपौर्णिमे सेवा समिती, मी कोणाचं नाव घेत नाही कारण त्यांच्याच नाव घेतले म्हणून थोडासा गडबड होते मनामध्ये, म्हणून कोणाचं नाव घेतले की मी बराच वेळ बोलतो, नाव घेतले की त्याचा अर्धा पुण्य खतम या ठिकाणी. मग पुण्य भक्कम तुम्हाला पाहिजे असेल तर टोटली तसंच पाहिजे. काही कमी करून घ्यायचंय, पुण्य कमी करून घ्यायचंय का? नाही, कमी करून घ्यायचं नसेल तर नाव मी घेत नाही. सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहयोग केलात. जास्त न सांगता या ठिकाणी श्रावण मासामध्ये प्रतिवर्ष त्या ठिकाणी पंक्ती म्हणतात. तिकडे पंक्ती, पंक्ती म्हणजे कळालं का? प्रसादाला पंक्ती म्हणतात. या ठिकाणी त्रिमूर्ती आलेले आहेत. हे त्रिमूर्ती पंक्ती इथं बी देतात, कपिलाधारला बी देतात. अजून विशेष कार्यक्रम कुठं होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्रिमूर्ती मिळवून आता त्रिमूर्ती होती, अजून एक मूर्तीला मिसळून येवलं येतात, ते चतुर्मुखी झालेत. लक्षात आलं का? तर संदीप पेंडकोरे पुणे सेकंड सोमवार त्यांच्या प्रसादाचा व्यवस्था होणार आहे. गेल्या वर्षी इतका सुंदर प्रसादाचा व्यवस्था त्यांनी केला होता. पूर्वी ज्यावेळी आमच्या सेवेमध्ये तत्पर होते ते वडील वीट वज्ज घेऊन वरच्या मजली, तिसऱ्या मजलीवर जाऊन त्यांनी बिल्डिंगला सेवा केलेले आहेत, वज्ज वाहून वाहून त्यांचे वडील. आता स्वतःचे 3 बिल्डिंग त्यांचे झालेले पुण्यामध्ये. विचार करा, टाळे वाजवा त्यांच्यासाठी. मृष्टान्न भोजन दुसऱ्या सोमवारी त्या ठिकाणी देणार आहे. व तसेच पंचाक्षरप्पा महाराजी कोटेकल्लूर दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी येतात आणि बुकिंग करून जातात. आमचा पंक्ती कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी 1 दिवसाचा प्रसादाचा व्यवस्था म्हणून आपल्याला धन अर्पण करून जात आहेत. आज त्यांनी धन अर्पण केलेले आहे. गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद त्यांना निरंतर लाभो. व तसेच अखंड अन्नक्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे नाव आहे. तर गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. 13 तारीख पासून श्रावण मास प्रारंभ होणार आहे. प्रथम दिवस महिला मंडळ तमलूर यांच्या वतीनं पूजा प्रसादाचा व्यवस्था त्या ठिकाणी होत आहे. या वर्षी सुद्धा महिला मंडळ त्या ठिकाणी येऊन आशीर्वाद स्वीकार करावं. व तसेच शिवरात्री उद्या आहे म्हणताना आजच्या दिवशी आमचा समाप्ती राहणार आहे. ते तारीख कोणतं येते माझं लक्षात नाही. शिवरात्री उद्या राहणार आहे, आजच्या दिवशी समाप्ती होणार आहे, हे तुमच्या लक्षात राहू दे. त्याच्या आत तुम्हाला कोणाला अन्नदानामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्या ठिकाणी 1 दिवसाचा अन्नदानामध्ये तुमचा सहयोग त्या ठिकाणी लाभावं. व तसेच 1 व्यक्तीला होत नसेल तर 2-2 व्यक्ती, 3-3 व्यक्ती मिळून सुद्धा प्रसादाचा व्यवस्था तुम्ही करू शकता. एवढा अपेक्षा बाळगतो. अजून काय सांगायचं? तदनंतर प्रसाद झाल्यानंतर रक्तदान शिबिर आहे. रक्तदान शिबिरमध्ये कोणाला रक्तदान करायचं असलं तर करू शकता. तुमचं रक्तदान म्हणजे त्यांना काय होते माहिती आहे का? माझ्याजवळ एक पोराला पकडून आणलं होतो. छोटासा उदाहरण देतो. एक पोराला पकडून आणलं होतं, चिडचिड चिडचिड चिड करत होतं ते पोरग. मी म्हणलं काय झाले? काय नाही आपा, परवा बेमार पडले होते. मग बेमार पडला तर काय झाले? काय नाही, तेव्हापासून चिडचिड करू लागलं. मी म्हणलं कोणाचं रक्त दिले काय याला? हा रक्त दिलो. कोणाचं होते की रक्त? तेव्हापासून चिडचिड करायला लागले. गुंडा माणसाचं रक्त दिलं तर चिडचिड करते माणूस. लक्षात आलं का? म्हणून शिवभक्ताचं रक्तदान त्याला केलं तर त्यानं शिव 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 करायला सुरू करते. लक्षात आलं का? काय झालं? लिहिलेलं आहे का? याच्यामध्ये अनेक भाविकांनी रक्तदान करतो म्हणून या ठिकाणी रक्तदान दिलेले लोकांचे आहे म्हणे. तदनंतर तुम्हाला या ठिकाणी हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळतील. ज्यावेळी तुमच्या घरातील कोणीतरी व्यक्तीला तसं काही गडबड होत असेल तर हे दाखवल्याबरोबर तुम्हाला रक्त मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी नवीन सभासद झालेले आपले कोलारीचे त्र्यंबकप्पा, त्यांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो.
अजून एक विशेष, आपल्या जवळ या ठिकाणी 100 गायी आहेत, बिदरमध्ये 50 गायी आहे. गायीच्या शेणापासून शुद्ध विभूती त्या ठिकाणी आम्ही तयार केलेले आहोत. कोणाला शुद्ध विभूती पाहिजे असेल तर 50 रुपयाला एक विभूती त्या ठिकाणी देत आहे. आणि गायीच्या शेणापासून बनलेले धूप बी त्या ठिकाणी तयार आहे. ते धूप लावायचा, विभूती लावून घ्यायचा. अशा प्रकारच्या सुविधा या मठाच्या माध्यमातून, कारण त्याला एक मातांना त्या ठिकाणी 300-400 रुपये मजुरी आहे. आणि गोमातांना सुद्धा चाराचा व्यवस्था करावा लागतं. सेवा करण्यासाठी सुद्धा खर्च लागतो. म्हणून ते पैसा घेतलेले पैसा सगळं गोशाळाला जाणार आहे. त्याच्यामध्ये काही तुम्ही विचार करू नका, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आता सेवा करणाऱ्या भक्तांकडून या ठिकाणी सेवा होतील, आरती होतील. कोणी उठू नका, माय तुम्ही बी कोणी येऊ नका. लईनशीर तुम्हाला सगळ्याला बोलून घेतो आम्ही, गोंधळ करू नका. आरती बसवलिंगाची, गाऊया आरती बसवलिंगाची. तमलूर निवासी शिवानंद गुरुची, तमलूर निवासी शिवानंद गुरुची. तमलूर निवासी शिवानंद गुरुजी, तमलूर निवासी शिवानंद गुरुजी. बोले तैसा चाले याची देई हा प्रचिती. बोले तैसा चाले याची देई हा प्रचिती. शिवशंभूचे स्वरूप लेऊनी नांदे भूवरती. शिवशंभूचे स्वरूप लेऊनी नांदे भूवरती. बोले तैसा चाले याची देई हा प्रचिती. शिवशंभूचे स्वरूप लेऊनी नांदे भूवरती. सतेज सुंदर श्यामल मूर्ती, सतेज सुंदर श्यामल मूर्ती. गुरु माऊलीची, गुरु माऊलीची. गाऊया आरती बसवलिंगाची, गाऊया आरती बसवलिंगाची. तमलूर निवासी शिवानंद गुरुची, तमलूर निवासी शिवानंद गुरुची. तमलूर निवासी शिवानंद गुरु